अयोध्येतील भव्य दिव्य अशा राम मंदिरामध्ये 8 फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावरती रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडून देण्यात आली आहे आणि अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचं सिंहासन तयार आहे। 22 जानेवारी रोजी या सिंहासनावरती रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार आहे आणि रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी 3 फूट उंचीच्या संगमरवरी सिंहासनावरती सोन्याचा मुलामा चढवण्यात आलाय। सोनं आणि संगमरवरापासून बनलेलं हे सिंहासन घडवण्यासाठी राजस्थानच्या कलाकारांना खूप वेळ लागलाय। त्याची उंची 3 फूट आणि लांबी 8 फूट इतकी आहे। हे सिंहासन 25 डिसेंबर 2023 रोजी श्री राम मंदिरामध्ये आणलं जाते आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मूल मुहूर्त दुपारी 12:29:08 ते 12:30:32 पर्यंत असा 1 मिनिट 24 सेकंदांचा असणार आहे असं वाराणसीच्या पंडितांनी ठरवलंय आणि या मुहूर्ताचं शुद्धीकरण सुद्धा केलं जाणार आहे। हे देखणं सिंहासन राजस्थानातील कारागिरांनी तयार केलं असून रामलल्लाच्या जीवन अभिषेकाची मूळ वेळ ही पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री यांनी ठरवली आहे। पंडित गणेश्वर शास्त्री यांनी 13 डिसेंबर 2021 रोजी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं सुद्धा उद्घाटन आणि तसंच 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या पायाभरणीची वेळ सुद्धा निश्चित केली होती। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार रामलल्लांच्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व पंथातील सुमारे 4000 संतांना निमंत्रित करण्यात आलंय। 16 जानेवारीपासून अभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावतील। तत्पूर्वी 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला भेट देतील आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच अयोध्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करतील आणि काही नवीन प्रकल्पांची सुद्धा घोषणा करतील। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम जन्मभूमीवरती उभारलं जाणारं भव्य मंदिर आणि प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठीची सुरू असलेली तयारी या सगळ्याचा आढावा घेतला।